Hello all students, welcome to our channel and today we are going to see the IMP questions for your subject Fundamental of Power Electronics. Okay, applicable for the branch Electrical Engineering and Electrical Power System. Okay, you can check course code 313335. Okay, so let's see. So this is for your K scheme, and there is a lot of changes from your previous I scheme syllabus. They have added lot of points here. Okay, and this all syllabus are very huge. Like it can be a two subjects. ओके बट खूप सारे पॉईंट्स कव्हर केलेले त्याच्यामध्ये त्यामुळे खूप जास्त डीपमध्ये जायची तुम्हाला गरज नाही आहे ॲक्च्युली गरज आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी बट खूप जास्त सिलेबस असल्यामुळे तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही रिव्हिजनला सुद्धा तर चला आपण बघूया आय एम पी क्वेश्चन्स ओके सो लेट स्टार्ट विथ युनिट फर्स्ट सो फर्स्ट युनिट इज युअर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस दिस इज फॉर 12 marks and we categorize questions for 2 marks questions and 4 mark questions okay so first question I state the application of power electronics okay so first understand what is power electronics okay we're not going to explain any answer here okay this is only IMP but power electronics is nothing but your AC to AC, DC to DC, AC to DC and DC to AC okay so this all four so your power electronics finish okay so the power electronics is nothing but these four converters so you need to convert your AC signal to AC signal, DC signal to DC signal, AC to DC which called as rectifier and DC to AC we called inverter ओके सो दिस मेजरली युअर चला आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे डिफाईन होल्डिंग करंट अँड लॅचिंग करंट दिस इज रिलेटेड टू एस सी आर तुम्हाला एस सी आरच्या व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स पण करायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला हे दोन कन्सेप्ट समजून जातील त्यानंतर मॉस्पेटचे ॲप्लिकेशन्स काय आहेत ते तुम्हाला सांगायचे त्यानंतर हा एक पॉईंट आहे सोपा आहे एकदा बघून घ्या तुम्ही ओके आयडियल स्विचेस अँड प्रॅक्टिकल स्विचेस ओके 2 मार्क्सला विचारू शकतात त्यानंतर कंडक्शन लॉसेस काय असतात स्विचिंगमध्ये ओके कंडक्शन लॉसेस अँड स्विचिंग लॉसेस इन स्विचिंग डिव्हाइसेस लाईक युअर एस सी आर IGBT ओके या प्रत्येकामध्ये काही लॉसेस असतात तर त्यात कंडक्शन लॉसेस आणि स्विचिंग लॉसेस तुम्हाला डिफाईन करायचे आहेत ओके त्यानंतर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आय विल ट्राय टू मेक लास्ट मिनिट रिव्हिजन व्हिडिओ फॉर दिस सब्जेक्ट ओके सो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे 4 मार्क्सचे त्यामध्ये असणार आहे ब्लॉक डायग्राम ऑफ बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ओके नंबर ऑफ टाइम्स हा क्वेश्चन विचारलेला आहे त्यानंतर ड्रॉ द नीट लेबलिंग व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस सी आर अँड एक्सप्लेन इट्स रिजन देर आर 4 regions okay 4 regions in VI characteristics of SCR so you need to explain each and every one then describe with neat sketch the construction details of IGBT okay so तुम्ही बघा इकडे सिमिलर 3 क्वेश्चन्स आहेत ओके कंस्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ IGBT मॉस्पेट SCR आणि ट्रायक ओके या चारपैकी तुम्हाला 2 ऑलमोस्ट विचारू शकतात ओके आणि चारही पण काढून घ्या वर्किंग ऑलमोस्ट सिमिलर आहे सर्वांचं सगळ्यांमध्ये तुम्ही पी एन जंक्शन वापरता 3 टर्मिनल्स आहेत एक्सेप्ट ट्रायक ओके सो हे तुम्ही बघून घ्या आणि व्यवस्थित ड्रॉ करून तुम्ही इझिली एक्सप्लेन करू शकता जर तुम्हाला हे तिन्हीचे कन्सेप्ट समजले तर ओके त्यानंतर गिव्ह द कंपॅरिझन ऑफ SCR अँड ट्रायक ओके 4 पॉईंट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत कंपॅरेटिव्ह त्यानंतरचा क्वेश्चन आहे विथ नीट स्केच एक्सप्लेन 4 मोड ऑपरेशन ऑफ ट्रायक ओके हा 6 मार्क्सला क्वेश्चन विचारू शकतात ओके ट्रायकचे 4 मोड्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या चॅप्टरमध्ये ओके 12 मार्क्सचा हा चॅप्टर आहे त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपण बघूया ओके तर नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचा युनिट 2 ओके युनिट 2 मध्ये आहे प्रोटेक्शन अँड फायरिंग सर्किट ऑफ थायरिस्टर हा सुद्धा तुम्हाला 12 मार्क्सचा चॅप्टर आहे ओके याच्यामध्ये हा नवीन सिलेबस ॲड करण्यात आलेला आहे थोडंसं एक्स्ट्रा प्रोटेक्शन्स त्यानंतर 2 मार्क्समध्ये तुम्हाला विचारू शकतात एक्सप्लेन द नीड ऑफ स्नबर सर्किट ओके याच्यामध्ये टाईप्स आहेत टर्न ऑन स्नबर टर्न ऑफ स्नबर काही आपण DI/DT साठी यूज करतो काही स्नबर आपण DV/DT प्रोटेक्शनसाठी यूज करतो त्यानंतर एक्सप्लेन द टाइप्स ऑफ प्रोटेक्शन सर्किट ओके हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत की ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन ओव्हर करंट प्रोटेक्शन त्यानंतर ट्रान्झिएंट प्रोटेक्शन ओव्हर व्होल्टेज क्लॅम्प प्रोटेक्शन त्यानंतर तुम्हाला हिटसिंगचा कन्सेप्ट काय आहे हिटसिंग काय यूज करतात
हे विचारू शकतात. नंतर इट्स नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, स्टेट द स्पेसिफिकेशन्स ऑफ हिटसिंक. ओके, तुम्हाला हिटसिंकचे स्पेसिफिकेशन सांगायचे तिकडे. त्यानंतर व्होल्टेज क्लॅम्पिंगचे जे डिव्हाइसेस आहेत, ओके, त्याचं फंक्शन तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे आणि कोणते डिव्हाइस आपण यूज करतो व्होल्टेज क्लॅम्पिंगसाठी ते तुम्हाला लिस्ट आउट करायचे आहेत. त्यानंतर कम्युटेशन्स, SCR टर्न ऑफची जे मेथड आहे त्याला आपण म्हणतो कम्युटेशन्स. ओके, तर SCRचं कम्युटेशनची डेफिनेशन तुम्हाला सांगायची आहे आणि त्याचे टाइप्स कोणते आहेत. ओके, त्यानंतर 4 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन्स असतील बघा, एक्सप्लेन द नीड ऑफ DV/DT प्रोटेक्शन. ओके, DV/DT प्रोटेक्शनची नीड काय आहे आणि त्याचं त्यानंतर सेकंड आहे एक्सप्लेन द वर्किंग ऑफ स्नबर सर्किट. ओके, त्यानंतर स्टेट द नेम ऑफ व्होल्टेज क्लॅम्पिंग डिव्हाइसेस अँड एक्सप्लेन इट्स ऑपरेशन. ओके, हा 4 मार्क्सला पण विचारू शकतात किंवा फक्त लिस्ट म्हणलं तर 2 मार्क्सला विचारू शकतात. ओके, त्यानंतर डिस्क्राईब द वर्किंग ऑफ क्राउबार सर्किट विथ सर्किट डायग्राम अँड स्टेट इट्स ॲप्लिकेशन. तर तुम्हाला याचं सर्किट काढून त्याचं ॲप्लिकेशन डिफाईन करायचे आहेत आणि सर्किटचं वर्किंग सुद्धा एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन द नीड ऑफ हीट सिंक फॉर SCR, त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. आणि जर तुम्ही हीट सिंकचे स्पेसिफिकेशन्स केले तर त्या स्पेसिफिकेशनमध्ये एक असतं थर्मल रेजिस्टन्स. तर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे थर्मल रेजिस्टन्स. ओके, तर याची डेफिनेशन्स तुम्ही बघून घ्या. त्यानंतर डिफरंट टर्न ऑन मेथड यूज फॉर SCR. ओके, तुम्हाला ज्या पण SCRच्या टर्न ऑन मेथड आहेत त्या लिस्ट आउट करायच्यात आणि त्यापैकी कोणती एक एक्सप्लेन करायला सांगतात किंवा 2 एक्सप्लेन करायला सांगतील 6 मार्क्सला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द थर्मल ट्रिगरिंग मेथड ऑफ SCR. ओके, हा 4 मार्क्सला विचारू शकतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ RC ट्रिगरिंग विथ नीट सर्किट डायग्राम. हा तुम्हाला 6 मार्क्सला विचारू शकतात. ओके, हा झाला तुमचा युनिट 2. हा पण आहे तुमचा 12 मार्क्ससाठी. ओके, त्यानंतर नेक्स्ट तुमचा युनिट आहे कंट्रोल कन्व्हर्टर्स. हा तुमचा हायेस्ट मार्क्सचा युनिट आहे. 22 मार्क्स आहे याच्यामध्ये आणि सिलेबस पण खूप जास्त आहे याच्यामध्ये. तर तुम्ही याकडे थोडंसं एक्स्ट्रा टाइम या युनिटला द्यावं लागेल तुम्हाला. त्यात 2 मार्क्सचे क्वेश्चन असतील, डिफाईन कंडक्शन अँगल, फायरिंग अँगल, किंवा कधी तुम्हाला सेम क्वेश्चन्स विचारतात विथ तुम्हाला डायग्राम ते एक्सप्लेन करावं लागेल. ओके, की कंडक्शन अँगल काय आहे, फायरिंग अँगल काय आहे. त्यानंतर काही टर्म्स तुम्हाला डिफाईन करायच्यात. व्हॉट इज व्होल्टेज सोर्स, व्होल्टेज अक्रॉस स्विच आणि सोर्स करंट. त्यानंतर क्लासिफिकेशन्स ऑफ फेज कंट्रोल रेक्टिफायर. ओके, हा 2 मार्क्सला विचारतात. फेज कंट्रोल रेक्टिफायरचे क्लासिफिकेशन्स. त्यानंतर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स इन्व्हर्टर. त्यानंतर एक्सप्लेन द नीड ऑफ PWM सिग्नल. त्यानंतर आउटपुट इक्वेशन्स तुम्हाला विचारू शकतात सिंगल फेज रेक्टिफायरचे. ओके, ॲव्हरेज व्होल्टेजचे इक्वेशन्स. त्यानंतर स्टेट द डिफरंट टाईप ऑफ PWM मेथड. हे 2 मार्क्सचे तुमचे क्वेश्चन या युनिट. लास्ट 2 क्वेश्चन्समध्ये तुमचे 6 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात. ओके, तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला या युनिटमधून बघायला मिळतील. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे डिस्क्राईब द ऑपरेशन ऑफ सिंगल फेज फुल्ली कंट्रोल ब्रिज कन्व्हर्टर विथ आर लोड किंवा विथ RL लोड पण विचारू शकतात. ओके, एकदा आर लोड जर तुम्हाला समजला तर तुम्ही इझिली RL लोड एक्सप्लेन करू शकता. नंतर यूज ऑफ फ्री व्हिलिंग डायोड काय आहे इन कंट्रोल रेक्टिफायर ते तुम्हाला सांगायचं आहे. पुन्हा एक्सप्लेन द नीड सर्किट डायग्राम अँड इनपुट आउटपुट वेव फॉर्म, सिंगल फेज हाफ वेव कन्व्हर्टर विथ RL लोड. ओके, इकडे सिंगल फेज हाफ वेव विचारले. ओके, आणि इकडे विथ आर लोड. आणि हा कंट्रोल ब्रिज कन्व्हर्टर आहे. त्यानंतर ऑपरेशन ऑफ सिंगल फेज फुल वेव ब्रिज कंट्रोल कन्व्हर्टर विथ RL लोड विथ नीट डायग्राम. ओके, हा पण तुम्हाला 6 मार्क्सला विचारतील. त्यानंतर एक्सप्लेन नीट सर्किट डायग्राम ऑफ इनपुट आउटपुट वेवफॉर्म ऑफ 3 फेज फुल वेव कन्व्हर्टर. ओके, हा 6 मार्क्सला तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात फिक्स. हा आधी नव्हता तुमच्या सिलेबसमध्ये. ओके, आयस्कीममध्ये हा 3 फेजचा जो फुल वेव कन्व्हर्टर आहे तो फर्स्ट टाइम ॲड करण्यात आलेला आहे सिलेबसमध्ये. त्यानंतर विथ ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सायनोसॉइडल पल्स विथ मॉड्युलेशन विथ वेवफॉर्म. ओके, हा कन्सेप्ट तुम्हाला विचारतील 4 मार्क्सला. त्यानंतर एक्सप्लेन द नीट सर्किट डायग्राम ऑफ सिंगल फेज हाफ वेव ब्रिज इन्व्हर्टर. ओके, आता लक्षात ठेवा या 2 इन्व्हर्टरपैकी एक तुमचा फिक्स येणार आहे एक्झामला. ओके, त्यानंतर बघा जे पण तुमचे कन्व्हर्टर आहेत. ओके, सिंगल फेज असेल, फुल कंट्रोल ब्रिज रेक्टिफायर विथ आर लोड किंवा RL लोड, यापैकी 2 क्वेश्चन्स तुमचे फिक्स असणार आहेत. एक विथ RL लोड जर विचारला तर तो 6 मार्क्सचा असेल. ओके, आणि हाफ वेव जनरली 4 मार्क्सला विचारतील. तर या जे तुमचे 8 क्वेश्चन्स आहेत यातले 3 ते 4 क्वेश्चन्स तुमचे फिक्स एक्झामला येऊ शकतात. तुमचा युनिट आहे युनिट 4 DC-DC कन्व्हर्टर्स. हा तुमचा 10 मार्क्सला आहे. ओके, यामध्ये तुम्हाला विचारू शकतात व्हॉट इज चॉपर अँड स्टेट इट्स टाईप. तर तुम्हाला माहिती आहे
So you know that chopper is nothing but your DC to DC converter. ओके, DC व्होल्टेजला DC व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतात. ओके, आणि त्याला आपण अल्टरनेट नेम आहे चॉपर्स. ओके, याचे टाइप्स कोणते आहेत? बक कन्व्हर्टर किंवा बक चॉपर, बूस्ट चॉपर आणि बक बूस्ट. ओके, हे तीनच टाइप आहेत त्याचे, बक बूस्ट आणि बक बूस्ट. तर हे तुम्ही इझिली रिमेंबर करू शकता. त्यानंतर काही टर्म्स आहेत तुमच्या, ड्युटी सायकल काय आहे, टर्न ऑन पिरियड काय आहे, टर्न ऑफ पिरियड काय आहे, हे तुम्हाला विथ वेवफॉर्म तुम्ही एक्सप्लेन करू शकता तुमच्या चॉपिंगच्या. त्यानंतर लिस्ट आउट द कंट्रोल स्ट्रॅटेजीज यूज फॉर चॉपर. ओके, हा 2 मार्क्सला विचारतात. जनरली तुम्हाला 2 आहेत, एक आहे कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी, ओके, आणि दुसरा आहे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला चॉपिंग पिरियडची डेफिनेशन्स विचारू शकतात, ही पण तुम्ही बघून घ्या, एकदम सिम्पल आहे. त्यानंतर 4 मार्क्सचे क्वेश्चन्स काय असतील तर कम्पेअर कंट्रोल स्ट्रॅटेजीज ऑफ चॉपर, कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी सिस्टीम आणि व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सिस्टीम. त्यानंतर एक्सप्लेन द वर्किंग ऑफ स्टेप डाऊन बक कन्व्हर्टर चॉपर. ओके, स्टेप डाऊन चॉपर म्हणजेच तुमचं बक कन्व्हर्टर, हे त्याचं अल्टरनेट नेम आहे. ओके, तुम्हाला बक कन्व्हर्टर विचारलं काय आणि स्टेप डाऊन चॉपर विचारलं काय, दोन्ही पण एकच आहेत. विथ वेवफॉर्म अँड नोट डाऊन आउटपुट एक्सप्रेशन. याचं आउटपुट एक्सप्रेशन तुम्हाला आउटपुट व्होल्टेजसाठीचं राईट करायचं. त्यानंतर इकडे बघा, इकडे तुम्हाला स्टेप डाऊन आहे, स्टेप अप आहे, या दोन्हीपैकी एक फिक्स असणार. ओके, 4 मार्क्सला. आणि जर 6 मार्क्सला विचारलं तर तुम्हाला बक बूस्ट विचारू शकतात. ओके, तुम्हाला इकडे त्याचं वर्किंग सांगायचंय, त्याचं सर्किट ड्रॉ करायचंय आणि इनपुट आउटपुटच्या वेवफॉर्म ड्रॉ करायच्या. हा चॅप्टर सोपा आहे, तुम्ही जर थोडं लक्ष दिलं तर हा तुम्ही इझिली व्यवस्थित करू शकता. त्यानंतर तुमचा लास्ट चॅप्टर आहे ॲप्लिकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ओके, तर ॲप्लिकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तुमचा जो फर्स्ट चॅप्टरचा फर्स्ट क्वेश्चन होता, स्टेट द ॲप्लिकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, हे सर्व क्वेश्चन्स तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. बघा, चार्ज कंट्रोलर, त्यानंतर सोलार चार्ज कंट्रोलर, ओके, त्यानंतर ट्रायक बेस्ड स्पीड कंट्रोलर, हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत तुमच्या पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे. तर बघा, स्टेट द टाईप ऑफ सोलार चार्ज कंट्रोलर तुम्हाला विचारू शकतात, फीचर्स ऑफ सोलार चार्ज कंट्रोलर, त्यानंतर राईट द ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रायक बेस्ड स्पीड कंट्रोलर ऑफ फॅन. ओके, फॅनला आपण फॅनची स्पीड आपण कंट्रोल करतो युझिंग ट्रायक. ओके, तर त्याचे ॲडव्हान्टेजेस तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. त्यानंतर ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम ऑफ फोटोव्होल्टिक सिस्टम अँड एक्सप्लेन इच ब्लॉक. ओके, तर हा चॅप्टर पाहिजे तितका डिफिकल्ट नाही आहे तुम्हाला समजला. जसं की कंट्रोल रेक्टिफायर असतील, त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त लक्ष द्यावं लागेल. बट इकडे मोस्ट ऑफ द ब्लॉक डायग्राम्स आहे आणि एक एक ब्लॉकचं फंक्शन तुम्ही इझिली एक्सप्लेन करू शकता. फक्त तुम्हाला ब्लॉक डायग्राम लक्षात ठेवायची. त्यानंतर ड्रॉ अँड एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ AC टू AC कन्व्हर्टर युझिंग DC लिंक कन्सेप्ट. ओके, त्यानंतर वाइंड एनर्जी जनरेशन सिस्टीमचे ब्लॉक डायग्राम तुम्हाला विचारतील किंवा ब्लॉक डायग्राम ऑफ फोटोव्होल्टिक सिस्टीम विचारतील. ओके, त्यानंतर HVDC स्टेशनची ब्लॉक डायग्राम तुम्हाला विचारतील किंवा HVDC कन्व्हर्टरची सर्किट डायग्राम एक आहे, ही पण तुम्ही बघून घ्या. हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. तर यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी 3 क्वेश्चन्स, या क्वेश्चन्समधूनच तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन. नंतर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ स्पीड कंट्रोल ऑफ सेलिंग फॅन विथ ट्रायक, इकडे तुम्हाला स्कीमॅटिक ड्रॉ करायचं आहे सर्किट त्याचं. ओके, तर इकडे तुम्हाला सर्किट ड्रॉ करून हे एक्सप्लेन करायचं आहे. ओके, तर व्यवस्थित बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. ओके, सो विल ट्राय टू मेक वन लास्ट मिनिट रिव्हिजन फॉर दिस चॅप्टर. थँक यू अँड ऑल द बेस्ट.